जागो ग्राहक जागो. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि सरकारी नियमांची माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. एक 2 वर्षापूर्वीचा एक्सपिरियन्स सांगतो. 2 वर्षापूर्वी माझा ऑफिसचा फोन बंद होता. जवळपास 3 महिने हा फोन बंद राहिला. मग मी त्याच्यानंतर चौकशीला गेलो, तेव्हा मग मला कळलं की त्यांच्याकडनं ती चूक झाली आणि मग लगेच दुसऱ्याशी तो फोन सुरू झाला. मला कोणीतरी नियम असा सांगितला की 15 दिवसापेक्षा जास्त दिवस जर BSNLचा फोन बंद असेल तर तेवढ्या दिवसांचं भाडं BSNLला घेता येत नाही. म्हणून मी BSNLकडे अर्ज केला की गेल्या 15 महिन्यात पुण्यामध्ये किती फोन 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बंद होते आणि त्यातल्या किती लोकांना तुम्ही हा रेंटचा रिबेट दिलात. त्यांचं मला उत्तर आलं की 24,300 फोन बंद होते 15 दिवसापेक्षा जास्त 15 महिन्याच्या कालावधीत आणि त्यातल्या फक्त 1,710 लोकांना रेंट रिबेट दिला. म्हणजे बाकीच्यांना का नाही दिला, तर त्यांचं उत्तर होतं त्यांनी मागितला नाही. आता गंमत अशी आहे की टेलिफोनच्या बिलात किंवा डिरेक्टरीत कुठेही हा नियम लिहिलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला हे कळायला मार्गच नाही की अशा प्रकारे रेंट रिबेट मिळतो. मग मी त्यांना एक पत्र दिलं की तुम्ही उरलेल्या 22,700 लोकांना सुद्धा रेंट रिबेट दिला पाहिजे. त्याच्यावर त्यांनी काहीच रिस्पॉन्स केला नाही. मग मी माहितीच्या अधिकारात त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही हे मी जे पत्र दिलं होतं त्याच्यावर तुम्ही पुढे काय कारवाई केलीत आणि काय निर्णय घेतला. त्याचा फरक पडला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी इंटरनल सर्क्युलर काढून त्या सर्व 22,700 लोकांना रेंट रिबेट देण्याचे आदेश दिले आणि मला त्याची कॉपी पाठवली. आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे त्या कॉपीमध्ये नियम काय आहे तोही कळवला. आणि तो नियम असा आहे की BSNLचा फोन 3 दिवसापेक्षा जास्त दिवस बंद असेल तर तुम्हाला रेंट रिबेट मिळू शकतो. आता हा नियम एकदा लक्षात आल्यानंतर मी परत दुसरा अर्ज केला की गेल्या 6 महिन्यामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त बंद असलेले फोन किती आणि त्यातल्या किती लोकांना रेंट रिबेट दिला. आणि त्याचं अत्यंत धक्कादायक उत्तर असं आलं की 50,000 फोन बंद होते 3 दिवसापेक्षा जास्त दिवस केवळ 6 महिन्यात आणि त्यातल्या फक्त 2,000 लोकांना रेंट रिबेट दिला. मी परत त्यांना अप्रोच झालो. मग मात्र त्यांनी सांगितले बाबा आम्ही देतो, सगळ्यांना रेंट रिबेट देतो, तुम्ही आम्हाला आता अर्ज करू नका. सांगायचा उद्देश असा आहे की हा नियम हा सर्वसामान्य ग्राहकाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि फोन बंद राहणं ही एक अत्यंत मोठी असुविधा आहे. तर निदान तेवढ्या कालावधीचं रेंट त्यांनी न घेणं हे कायदेशीरदृष्ट्याच त्यांच्यावर बंधनकारक असताना सुद्धा ग्राहकांना नियम माहीत नाही याचा ते गैरफायदा घेत आहेत. आणि म्हणून ग्राहकांना माझी विनंती आहे की आपला फोन जर 3 दिवसापेक्षा जास्त दिवस बंद राहिला तर त्या फोनचं तेवढ्या दिवसांचं भाडं त्याचा रिबेट हा BSNLने आपल्याला देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि वेळ पडली तर त्याकरता आपल्याला त्यांच्याशी फाईट केली पाहिजे.